खिचडी भात बनवायचा आहे. त्यासाठी राशनचा तांदूळ आहे, अर्धा तास भिजत घातलेला. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकली आहे. त्यासाठी कांदा, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, हिंग लागणार आहे, हळद, राई, जिरं, धना पावडर, तेल पण लागणार आहे. हे तेल किटलीतलं खालचं राहतं ना, ते थोडंसं हे दिसेल त्यात काय काय पडलेलं. त्या दिवशी भजे तळलेले ना, त्याचे ते तुकडे पडले छोटे छोटे बारीक. तेल टाकलं, आता राई टाकायची. राई चांगली तडतडून द्यायची. राई चांगली तडतडून द्यायची एकदम. हे बघा चांगली तडतडते. आता त्यात जिरं टाकूया. मिरच्या टाकायचे. कढीपत्ता मी कांद्यासोबत टाकणार आहे, ओला आहे, धुवून घेतलेला आहे. मिरच्या चांगल्या भाजून द्यायच्या. मग कांदा आणि कढीपत्ता टाकूया. कढी पण करायची. दह्याची कढी करायची मस्त, छान लागते खिचडी भातासोबत. टाकूया भाजल्यात मिरच्या. आता कढीपत्ता टाकूया, त्यासोबतच कांदा पण टाकूया. मीठ पण टाकायचं आहे, मीठ विसरलेली सांगायला. कांदा भाजायचा, लाल होऊन द्यायचा चांगला. मस्त होतं खिचडी भात राशनच्या तांदळाचं. पण थोडंसं भिजवत ठेवायचं अर्धा तास, शिजतो पण लवकर, 2 शिट्ट्यात होतो. बघा भजी पण करायचे चण्याच्या डाळीचे. काल रात्री भिजत टाकलेली. थोडंसं मीठ टाकूया. मस्त. आता टोमॅटो टाकूया 5 मिनिटांनी. टोमॅटो टाकते, तो पण कांद्यासोबत चांगला मऊ शिजेल. छान आता भाजून द्यायचं मस्त. बघा आता कांदा टोमॅटो चांगला भाजा आलाय. आता त्यात हिंग टाकूया. हिंग टाकते. बघा चांगला मऊ झालाय टोमॅटो पण. आता थोडीसं धना पावडर टाकूया, अर्धा चमचा, आणि हळद. आता तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकते.
पाणी टाकूया. पाणी थोडं जास्त टाकायचं, थोडीशी पातळ करणार आहे, छान लागते. थोडी पातळ असलं मस्त वाटतं खायला. अजून थोडं पाणी टाकणार. एवढं पाणी टाकलंय. रेशनचा जुना तांदूळ आहे ना, थोडंसं पाणी जास्त टाकायचं नाही. थोडी पातळ पण करायचे. आता शिट्ट्या काढून घेऊया. दोन शिट्ट्या काढायच्या याच्या. चणा डाळीची भजी करायचेत. याला वाटून घ्यायची. आता हे पण छान होतं त्याची भजी. लसूण सोलून घेतलंय. हे बघा 7-8 पाकळ्या टाकल्यात. जिरं टाकायचं एवढं. जिरं थोडं जास्त टाकायचं, छान लागतात भजी. तर मिरच्या टाकूया. कढीपत्ता पण टाकायचा थोडा. एवढ्या मिरच्या टाकल्या 7-8. थोडासा कढीपत्ता. आता हे वाटून घ्यायचं. हे बघ वाटून घेतलंय सगळं. डाळ वाटून घेतली. थोडीशी अशी अक्की पण ठेवली आहे. आणि असं थोडंसं जाडसर वाटायचं मस्त. मग भजी छान होतात. आता ह्याच्यात कांदा टाकायचा. ह्याच्यात थोडा जास्त कांदा टाकायचा. एवढा कांदा घेतला आहे भजीमध्ये टाकाय. हे बघा त्यात टाकायचं आहे आता. सगळं ह्याच्यात आता सगळं टाकलं आहे. मीठ, धना पावडर, हळद, हिंग, चणा पीठ पण टाकलं. चण्याचं पीठ चांगलं याला एकजीव करून घ्यायचं आणि भजी तळायची. सर्व मिक्स करून घेतलं. तर हळद चांगली मिक्स करायची. आता याचे भजी तळायचे. छान लागतात असे. चण्याच्या पिठाचे वाटून डाळीचे. सॉरी चण्याची डाळ वाटून केलेली. थोडंसं पीठ टाकलं आहे. सुगंध सुटला आहे. आता कढई ठेवली आहे गरम करायला. आता यात तेल टाकूया. हे पण तेल टाकायचं आहे. एवढा कचरा आला ते फेकून द्यायचं. आता अजून त्यात तेल टाकूया. तेल तापतंय भजीसाठी. तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया. चण्याचं पीठ घेतलं आहे. हे 2 चमचे घेतलेत. आता दही घेऊया. हे बघा पुसून घेतलं आहे चमचा. तर दही घेऊया. हे बघा थोडीशीच करायची. थोडंसं अजून घेऊया. बस झालं. त्याला चांगलं मिक्स करून पाणी टाकायचं ह्याच्यात आणि मग नंतर फोडणी द्यायची. चांगलं मिक्स केलं आहे चण्याचं पीठ आणि दही. आता त्यात पाणी टाकूया. जेवढी पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. थोडीशी पातळच करणार आहे. ते नंतर घट्ट होतेच थंड झालं की. हे बघा त्या सगळ्या गाठोळ्या फोडून घेऊया. सगळ्या हाताने गाठोळ्या फोडून घ्यायच्या बेसन पिठाच्या. हे बघा सगळ्या फोडून घ्यायच्या. हे बघा सगळ्या गाठोळ्या फोडून घेतल्यात चण्याच्या पिठाच्या. आता त्याला झाकून ठेवायचं. तेल गरम झालं आहे. आता भजी सोडूया. हे बघा सगळं मिक्स करून घेतलं. छान होतात अशी भजी. करून बघा. छोटे छोटे करायचे म्हणजे मस्त आतून पण भाजतात आणि एकदम क्रिस्पी होतात.
हे बघा, एवढे सोडले, जास्त नाही सोडायचे, थोडेसेच सोडायचे, मग ते चांगले भाजतात. जास्त गर्दी केली ना मग भाजत नाही लवकर. हे बघा, चांगले लाल होईपर्यंत भाजायचे. जास्त मोठे नाही करायचे, एवढे ठीक आहे. छान लागतात, करून बघा असे. मस्तपैकी खिचडी, भजी, दही कढी, शनिवारचा बेत दुपारचा. हे बघा, लाल होतं ते बघा मस्त. तर त्याला 2 मिनिटांनी काढून घेऊया. तर हे बघा, अजून एवढं पीठ आहे, सगळे तळून घेऊया. हे बघा, झाले भजी तळून मस्तपैकी. या खायला, मस्त झालेत, एकदम क्रिस्पी आहे बघा. वरतून क्रिस्पी, आतून एकदम मऊ झाले ते बघा, मस्त झाले ते. या खायला. तर कढीची तयारी करूया. त्यासाठी मिरची कापून घेतले 2-3, कढीपत्ता, मीठ, हळद, जिरं, राई, हिंग. हे बघा, त्याच्यात तेल टाकूया. हे तेल टाकणार आहे भजी तळलेलं. थोडंसं टाकणार आहे तेल. हे बघा, तरी पण जास्तच झालं आहे ते. चांगली तडतडून द्यायची. तर कढीपत्ता टाकूया आणि मिरच्या. मीठ सगळ्यात नंतर टाकायचं. हे बघा, घट्ट झाले. हे बघा, पातळ केलं तर खूप, थोडंसं घट्ट झालं. हे बघा, मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मग हिंग, मिरच्या चांगल्या भाजल्यात. आता याच्यात हिंग टाकूया आणि हळद टाकूया. आता हे दही आणि चण्याचं पीठ लावलेलं टाकून घेऊया. थोडीशीच करायची, जास्त नाही. थोडंसं पाणी टाकूया याच्यात. मीठ लास्टला टाकायचं. आता त्याला चांगली उकळी आणून द्यायची. फास्ट गॅस करून थोडं चांगली उकळी आणून द्यायची. हे बघा, थोडीशीच केली आहे. हे बघा, कढीला चांगली उकळी यायला लागली आहे. मीठ एकदम गॅस बंद केल्यावर टाकायचं मस्तपैकी. हे बघा, हे बघा, चांगली उकळी येते. आता गॅस बंद करूया. मस्तपैकी गॅस बंद करूया. हे बघा, गॅस बंद करूया आणि मीठ टाकूया. तर झाकण ठेवून घ्यायचं. खिचडी भात किती छान झाला, एकदम पातळ पातळ. अशी थोडी पातळ असेल ना, छान वाटते खायला. हे बघा, या जेवायला सगळ्यांनी. जेवण करा या. खिचडी भात पातळ असा. हे बघा, असा पातळ केला आहे. चण्याच्या डाळीची भजी, काकडी, दही कढी. या जेवाय सगळ्यांनी.